मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही बी सेल रिसेप्टर आहे त्याचं स्ट्रक्चर वगैरे कसं असं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तसंच त्याचे फंक्शन वगैरे काय आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली बी सेल म्हणजे काय असतं आणि तसंच त्याचं जो काही रिसेप्टर आहे त्याचं स्ट्रक्चर वगैरे कसं दोन पार्टमध्ये जे काही डिफाईन वगैरे केलेलं आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तसंच जर आपण त्याचं जर पाहिलं तर त्याच्यामध्ये दोन मेन पार्ट आपल्याला पाहायला मिळतात. की कंपोनंट त्याला दोन पाहायला मिळतात. पहिला आहे अँटीजन रिकग्निशन आणि दुसरा आहे सिग्नलिंग. म्हणजे जे काही अँटीजन वगैरे असेल त्याला रिकग्निशन करणं आणि दुसरा आहे एखादा सिग्नल पास करायचा असेल तर तिथून जे काही त्याचा पार्ट आहे तिथून सिग्नल हा पास होत असतो. हे त्याचे दोन मेन त्याचे काही कंपोनंट आहे किंवा त्याचे दोन पार्ट आहे स्ट्रक्चरचे. तसंच त्याचे इम्युनो रिस्पॉन्समध्ये तसंच त्याचा उपयोग कुठे कुठे होतो ते आपण डिस्कस करणार आहोत. तर बी सेल रिसेप्टरचे कंपोनंट कोणकोणते ते आता आपण पाहूयात. तर बी सेल रिसेप्टर कन्सिस्ट ऑफ अ मेम्ब्रेन बाउंड इम्युनोग्लोबिन आणि सिग्नलिंग सब युनिट. ते जे काय बी सेल रिसेप्टर आहे त्याच्यामध्ये दोन मेन जे काय मेम्ब्रेन जी काय असते बी सेल रिसेप्टरची त्याच्यामध्ये इम्युनोग्लोबिन आपल्याला पाहायला मिळतात. तसंच तिथे सिग्नलिंग सब युनिटसुद्धा हे जे काही रिसेप्टर आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. द हेवी अँड लाईट चेन ऑफ द इम्युनोग्लोबिन फ्रॉम द अँटीजन बाइंडिंग साईट व्हाईल द सिग्नलिंग सब युनिट ट्रान्सडस द ॲक्टिवेशन सिग्नल. याच्यामध्ये हेवी आणि लाँग चेन असतात इम्युनोग्लोबिनचा, जेणेकरून ते एखाद्या अँटीजनला बाइंडिंग करण्यासाठी उपयोगात येतात. तसंच जे काही सिग्नलिंग सब युनिट आहे ते काय करतात, ॲक्टिवेशनचं काम करतात. म्हणजे जे काही सिग्नलिंग पाथवे आहे, सिग्नल ट्रान्सडक्शन जो काही पाथवे आहे त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी जे काही सिग्नलिंग सब युनिट आहे ते काम करत असतात. हे झाले त्याचे दोन मेन कॉम्पोनंट आणि त्याच्या स्ट्रक्चरमध्ये कोणते कॉम्पोनंट आहे ते आपण पाहिलं. तर आता अँटीजन रिकग्निशन जो काही पहिला जो काही कॉम्पोनंट आहे तो आता आपण पाहूया. द व्हॅरिएबल रिजन ऑफ द हेवी अँड लाईट चेन प्ले अ क्रुशल रोल इन द अँटीजन रिकग्निशन. ह्याच्यामध्ये जो काही अँटीजन रिकग्निशन जो काही बी सेल रिसेप्टरमध्ये जो काही पार्ट आहे तो व्हॅरिएबल रिजन असतो. त्याच्यामध्ये हेवी आणि लाईट चेन आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा मेन रोल काय आहे, अँटीजनला रिकग्नायझेशन करणं. देअर डायव्हर्सिटी अलाउड फॉर द बाइंडिंग टू अ वाईड रेंज ऑफ अँटीजन कॉन्ट्रीब्युटिंग टू द स्पेसिफिसिटी ऑफ द इम्युनो सिस्टीम और इम्युनो रिस्पॉन्स. जे काही त्याचं पूर्णपणे जे काही बाइंडिंग लोकेशन आहे त्याच्यावरती अँटीजनला रिकग्निशन करणं तसंच त्याचं बाइंडिंग करून देणं अँटीजनचं, हे मेन काम अँटीजन रिकग्निशनचं करत असतात. त्याच्यामध्ये आपल्याला जे काही व्हॅरिएबल चेन आहेत किंवा लाँग चेन आहेत इम्युनोग्लोबिनच्या ते आपल्याला पाहायला मिळतात. ते हेल्प करतात बाइंडिंगसाठी आणि रिकग्निशनसाठी. आणि त्याचं जे काही इम्युनो रिस्पॉन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतं, जेणेकरून जे काही बाइंडिंग झाल्यानंतर अँटीजनचं रिकग्निशन होतं आणि नंतर जो काही पाथवे वगैरे असेल सिग्नल ट्रान्सडक्शन पाथवे तो पुढे जाऊन रन होतो. तर हे झाला पहिलं त्याचा पार्ट अँटीजन रिकग्निशन. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे सिग्नल ट्रान्सडक्शन. अपॉन द अँटीजन बाइंडिंग द बी सेल रिसेप्टर ट्रिगर अ कॅस्केड ऑफ सिग्नलिंग इव्हेंट. आणि ज्या वेळेस अँटीजनचं बाइंडिंग हे होतं त्यानंतर जे काही बी सेल रिसेप्टर असतात ते एक कॅस्केड इव्हेंट किंवा कॅस्केड पाथवे त्या ट्रिगर करतात किंवा चालू करतात, जेणेकरून जे काही सिग्नलिंग वगैरे असेल ते चालू होईल. दिस लीड्स द ॲक्टिवेशन ऑफ अ इंट्रासेल्युलर पाथवे अल्टिमेटली इन अ बी सेल ॲक्टिवेशन आणि प्रोलिफरेशन. तर हे जो काही सिग्नलिंग पाथवे आहे त्याचं मेन काम काय आहे, जो काही इंट्रासेल्युलर जो काही पाथवे आहे तो पूर्णपणे त्यातलं रन करण्यासाठी किंवा ॲक्टिवेट करण्यासाठी जो काही सिग्नलिंग इव्हेंट आहे तो चालू करायचा. तसंच बी सेलला ॲक्टिवेट करण्यासाठी किंवा प्लोरिफरेशनसाठी सुद्धा जे काही पूर्णपणे बी सेलचं जे काही ॲक्टिवेशन होत असेल, एखाद्याचा जो बी सेल रिसेप्टर असेल तो इनॲक्टिवेट असेल, ज्यावेळेस सिग्नलिंग पाथवे रन होतो त्यावेळेस तो बी सेल रिसेप्टर आहे तो ॲक्टिवेट व्हायला चालू होतो. तसंच त्याचं प्लोरिफरेशनमध्ये सुद्धा बी सेलच्या याचा उपयोग केला जातो. त्याचे दोन मेन कंपोनंट आपण पाहिले, एक अँटीजन रिकग्निशन जो की इम्युनोग्लोबिनने तयार झालेला आहे आणि दुसरा जो सिग्नल ट्रान्सडक्शन ज्याच्यामुळे एक कॅस्केड किंवा इव्हेंट चालू होतो, त्याच्यामुळे जे काही बी सेल रिसेप्टर आहे त्याचं ॲक्टिवेशनही घडून येत असतं. तर आता त्याचं स्ट्रक्चरल ॲडॅप्टेशन वगैरे काय ते आपण पाहूयात.
द बी सेल रिसेप्टर अंडरगो द कॉन्फर्मेशनल चेंजेस अपॉन द अँटीजन बाइंडिंग facilitating the downstream signaling. These structural adaptation are crucial for efficient immune response. आणि जे काही बी सेल रिसेप्टर आहे त्याच्यामध्ये ज्या वेळेस अँटीजनचं बाइंडिंग होतं त्याच्यामध्ये कॉन्फर्मेशनल चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. आपण मगाशीच पाहिलं, जर तो इनॲक्टिवेट असेल तो ॲक्टिवेट होतो, तसंच त्याच्यातले जे काही चेंजेस वगैरे असेल ते घडून येतात. आणि ज्या वेळेस अँटीजन हा बाइंड होतो त्यावेळेस त्याच्यामध्ये चेंजेस हे घडून येतात. आणि तसंच त्याच्यामध्ये जे काही सिग्नलिंग वगैरे असेल ती फॅसिलिट व्हायला चालू होते किंवा ट्रिगर होते. आणि तसंच जे काही स्ट्रक्चरल ॲडॅप्टेशन असतं हा खूप क्रुशल मुवमेंट किंवा क्रुशल इव्हेंट असतो, जेणेकरून ते ॲज अ नीट आणि इफिशियंट इम्युनो रिस्पॉन्स हा जनरेट करू शकेल. त्यासाठी हे मेनली जे काही स्ट्रक्चरल ॲडॅप्टेशन आहे बी सेल रिसेप्टरमध्ये तो खूप महत्त्वाचा आहे. तसंच आपण त्याचं आता क्लिनिकल इम्प्लिकेशन पाहिलं. अंडरस्टँडिंग द बी सेल रिसेप्टर स्ट्रक्चर ॲज अ प्रोफाउंड द clinical implication including the development of a targeted therapy for the autoimmune disease and cancer into the receptor structure also guide the vaccine design. त्याचं जे काही मेन रोल आहे, तर ज्या वेळेस एखादा थेरपी वगैरे किंवा टार्गेट एखादा अँटीजनच्या अगेन्स्ट जर एखादी थेरपी रन वगैरे करायची असेल किंवा एखादा ऑटोइम्युनो डिसीज जर त्याला क्युअर करायचा असेल किंवा कॅन्सरसाठी वापरायचं असेल, तर त्याच्यामध्ये हे जे काही बी सेल रिसेप्टरचं जे ॲक्टिवेशन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. तसंच याच्यामुळे ज्या वेळेस एखादं म्हणजे त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामुळे जे काही वॅक्सिनला डिझाईन करण्यासाठी सुद्धा मदत होते भरपूर प्रमाणात. आणि एखाद्या डिसीजला क्युअर करण्यासाठी खूप एखादी टार्गेट थेरपीसुद्धा इंड्यूस करण्यासाठी किंवा नवीन शोधून काढण्यासाठी सुद्धा जे काही बी सेल रिसेप्टरचा उपयोग होत असतो. फ्युचर पर्स्पेक्टिव्हचा जर आपण विचार केला तर बी सेल रिसेप्टरचं मेन रोल काय आहे की एखादं नॉवेल थेरपॅटिक इन्व्हेन्शन किंवा एखादा वॅक्सिन स्ट्रॅटेजीसाठी किंवा एखाद्या वॅक्सिनला इन्हान्स करण्यासाठी मेनली जे काही बी सेल्स जे रिसेप्टरचं स्ट्रक्चर आहे ते महत्त्वाचं असतं. जेणेकरून एखादा जर इम्युनो डिसीज असेल तर त्याच्या अगेन्स्ट एखादा नवीन थेरपॅटिक रेजंट किंवा थेरपॅटिक वॅक्सिन ही जे काय इन्व्हेन्शन करण्यासाठी मेनली जे काय बी सेल रिसेप्टरचा वापर केला जातो. त्यामुळे जर इन फ्युचरमध्ये जर त्या ऑटोइम्युनो डिसीजच्या अगेन्स्ट जर आपल्याला फाईट वगैरे करायचं असेल त्यासाठी जी काही वॅक्सिन वगैरे असेल त्याच्यामध्ये इन्हान्सेशन वगैरे करण्यासाठी किंवा त्याच्यात इम्प्रूव्हमेंट आणण्यासाठी सुद्धा बी सेल रिसेप्टरचा आपण वापर आहे इन फ्युचरमध्ये करू शकतो. तसंच त्याचं आपण आता कन्क्लुजन जर पाहिलं तर बी सेल जे स्ट्रक्चर आहे ते मेनली ॲडॅप्टिव्ह इम्युनिटीमध्ये वापरलं जातं. आणि जे काही इनोव्हेटिव्ह ट्रीटमेंटसाठी किंवा इम्युनायझेशन स्ट्रॅटेजीसाठी हे काय बी सेल रिसेप्टर आहे ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यात आपण पाहिलं त्याच्यात दोन मेन जे काही स्ट्रक्चरमध्ये आपण दोन मेन पार्ट पाहिले किंवा कॉम्पोनंट पाहिले. त्याच्यामध्ये पहिलं आहे अँटीजन रिकग्निशन आणि दुसरं मेन पार्ट आहे जे काही सिग्नलिंग ट्रान्सडक्शन जो काही पाथवे रन होतो त्याच्यामुळे त्याचं ॲक्टिवेशन होतं. तसंच जर ऑटोइम्युनो डिसीज असेल त्याला क्युअर करण्यासाठी किंवा कॅन्सरला जे काही पूर्णपणे त्याचे जे काही अँटीजन वगैरे असतील त्याचे डिस्ट्रॉय करण्यासाठी सुद्धा जे काही बी सेल रिसेप्टरचा मदत हे होऊ शकते. तर वेगवेगळ्या फ्युचर पर्स्पेक्टिव्हमध्ये सुद्धा किंवा वॅक्सिन प्रोडक्शनमध्ये सुद्धा जे काही बी सेल रिसेप्टरचा आपण उपयोग करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण बी सेल रिसेप्टर म्हणजे काय ते आपण डिस्कस केलं. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बी सेल रिसेप्टरचे जे काही फंक्शन असतील ते पाहणार आहोत. तर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.